अशा व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा ज्यांनी तुमचे पैसे अडकवले आहेत। तुम्ही कोणाचे पैसे अडकवलेत का? तर ही सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे, कारण जेव्हा तुम्ही एखाद्याचे पैसे अडकवता तेव्हा समोरच्याची हाय लागणं हे निश्चित आहे। का तेही सांगते, कारण ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्याला मदत करते त्यावेळी त्याच्याकडे ते पैसे असतात किंवा नसले तरीही ते आपल्यासाठी तेवढे एफर्ट्स घेऊन कुठून तरी पैसा उभा करून आपल्याला दिलेला असतो। पण आपल्याकडे जेव्हा पैसे असूनही आपण एखाद्याचे पैसे वेळेत परत करत नाही, त्यावेळी त्या व्यक्तीच्या मनातून अंतःकरणातून निघालेली हाय ही नक्कीच आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला लागत असते। खूप वेळा असं होतं की आपल्याकडे पैसे आलेले असतात, पण आपण आपल्या ऐशो आरामामध्ये किंवा मौज मजेमध्ये, पिकनिक मध्ये, स्वतःच्या काही गरजा पूर्ण करण्यासाठी, ज्या विनाकारणच्या गरजा असतात त्या पूर्ण करण्यासाठी आपण ते पैसे वापरत असतो। पण आपण हे विसरून जातो की वेळेला या व्यक्तीने जर मला पैसे दिले आहेत तर ते वेळेत मला रिटर्न करणं गरजेचं आहे। आणि ती व्यक्ती जिला स्वतःचेच पैसे भिकाऱ्यासारखे मागावे लागतात, अशा व्यक्तीला जेव्हा गरज असताना तुम्ही पैसे देत नाही, त्यावेळी तिची जी हाय लागते तीच हाय म्हणजे आपला शनी आणि राहू खराब होऊन आपल्याला नको त्या गोष्टीमध्ये पुन्हा अडकवण्याचे योग, हे योग आपण निर्माण करतो आणि पुन्हा एकदा आपण वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये फसत राहतो। तर तुमचा शनी आणि राहू तुम्हाला स्ट्रॉंग ठेवायचा असेल तर आपल्याला ज्याने वेळेला मदत केलेली आहे त्याचे वेळेत पैसे रिटर्न करणं ही आपली जबाबदारी आहे, नाहीतर तुमच्या पुढच्या परिणामांना तुम्हालाच फेस करायला तयार राहायचं आहे। जर मी बोललेल्या गोष्टी पटत असतील तर अशा व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा ज्यांनी तुमचे पैसे अडकवले आहेत।